महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक जुनं घर होतं, जिथं 60-70 वर्षांची सावित्रीबाई नावाची आजी आणि तिचा लहान नातू आर्यन राहायचे. आर्यन फक्त 10 वर्षांचा होता, पण त्याच्या डोळ्यांत जणू हजारो प्रश्न दडलेले होते, कारण त्याचे आई-वडील परदेशात नोकरीसाठी गेलेले आणि वर्षानुवर्षे परत आलेले नव्हते. त्यामुळे आजीच त्याची आई-वडील, मित्र आणि सर्व काही होती. सकाळी आजी त्याला उठवायची, डबा द्यायची, शाळेला पाठवायची आणि दुपारी तो परत यायचा, तेव्हा त्याच्या हातात नेहमीच तिने केलेल्या गरम पोळ्यांचा सुवास पसरलेला असायचा. त्या दोघांचं आयुष्य साधं पण प्रेमानं भरलेलं होतं. मात्र त्या प्रेमाच्या मागे एक काळं रहस्य लपलेलं होतं, ज्याची जाणीव आर्यनला नव्हती. गावात काही दिवसांपासून विचित्र अफवा पसरल्या होत्या. रात्री सावित्रीबाईच्या घरातून कुणीतरी गुप्तपणे बाहेर जातं. कधी गूढ कुजबूज ऐकू येते, तर कधी जुन्या विहिरीजवळ अंधारात पावलांचे आवाज येतात. आर्यनला वाटायचं की कदाचित आजी झोपेत चालते. पण एका पावसाळी रात्री त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिलं. आजी लाल चादर ओढून, हातात जळतं देवटं घेऊन घराच्या मागच्या अंगणात जात होती. तो शांतपणे मागे गेला. वाऱ्याने दार किंचित उघडलं आणि त्याने पाहिलं. आजी जमिनीखालून एक जुनी लोखंडी पेटी काढत होती. त्या पेटीत जुन्या नोटा, काही पत्र आणि एक काळपट फोटो होता. त्या फोटोमध्ये त्याचे आईवडील आणि अजून एक अनोळखी माणूस होता, ज्याच्या गळ्यात ताबीज लटकत होतं. आजीने अचानक मागे वळून पाहिलं आणि आर्यन दिसला. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रेम एकत्र मिसळलं. ती म्हणाली, "आर्यन, हे तू पाहू नकोस बाळा." पण आर्यन शांत उभा राहिला आणि म्हणाला, "आजी, हे कोण आहे?" आजी थरथरत्या आवाजात म्हणाली, "हा तुझा खरा वडील नाही. तुझ्या आईचं आयुष्य वाचवण्यासाठी तिने हा फोटो बनवून ठेवला. तुझ्या वडिलांचा मृत्यू खूप वर्षांपूर्वी झाला." पुढच्या काही दिवसांत आजी फार गप्प राहू लागली. गावात पोलीस आले, कारण शेजाऱ्यांनी सांगितलं की सावित्रीबाई रात्री काही गुप्त गोष्टी करते, पण कुणी पुरावा देऊ शकत नव्हतं. एका दिवशी आर्यन शाळेतून परत आला तर आजी घरात नव्हती. फक्त तीच लाल चादर आणि पेटी उघडी पडली होती. त्याने पेटीतलं एक पत्र उघडलं. त्यावर लिहिलं होतं, "आर्यन, जर मी परत आले नाही तर या पेटीतले कागद पोलिसांना दे. तुझ्या वडिलांच्या मृत्यूमागे गावातील श्रीकांत देशमुखचं नाव आहे. त्याने संपत्तीच्या लोभासाठी आपल्या भावाचा खून केला आणि तुझे वडील, माझा मुलगा, त्याचा बळी ठरले. मी वर्षानुवर्ष सत्य लपवलं, कारण तू लहान होतास. पण आता वेळ आली आहे सत्य उघड करण्याची." आर्यन रडू लागला, पण धाडस करून त्या कागदांसह पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि खरोखर देशमुखाने खून केल्याचं उघड झालं. पण आजी कुठे गेली होती हे कुणालाही कळलं नाही. काही म्हणाले ती नदीत बुडाली, काही म्हणाले ती डोंगरातल्या आश्रमात गेली. दिवस गेले, महिने गेले. आर्यन मोठा झाला, शहरात गेला, शिक्षण घेतलं, पण मनात आजीचा चेहरा कायम होता. एक दिवस त्याला गावातून पत्र आलं. सावित्रीबाई सापडल्या. तो लगेच गावात परत आला. नदीकाठच्या एका झोपडीत आजी पांढऱ्या केसांनी कमकुवत पण शांत चेहऱ्याने बसलेली होती. ती म्हणाली, "बाळा, मी पाप लपवलं म्हणून देवाने मला शिक्षा दिली, पण तू सत्य उघडलं म्हणून माझं मन आज हलकं झालं." आर्यन तिच्या मिठीत शिरला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्या क्षणी त्यांच्या प्रेमाने पुन्हा जन्म घेतला. आणि आता एक नवीन पत्र पडलं होतं. सत्य कधीच संपत नाही, ते फक्त रूप बदलतं. त्या पत्राखाली आजीची स्वाक्षरी आणि फक्त राखेचा एक ठिपका होता. गावात पुन्हा अफवा उठल्या. सावित्रीबाई गेल्या असल्या तरी त्यांचा आत्मा त्या घरात राहतो, आर्यनवर लक्ष ठेवतो. आणि जेव्हा गावात अन्याय होतो तेव्हा लाल चादर रात्री दिसते. आर्यन आता गावात शाळा चालवतो आणि प्रत्येक सकाळी मुलांना सांगतो, प्रेम हे फक्त नात्यातून नाही तर सत्य उघड करण्याच्या धैर्यातून टिकतं. गावात आजही लोक म्हणतात, त्या घरात आजी आणि नातवाचं प्रेम जिवंत आहे. आणि खिडकीतून पाहिलं की कधी कधी लाल चादर हलताना दिसते, जणू सावित्रीबाई अजूनही आर्यनच्या डोक्यावर हात ठेवत आहेत.